हो मी. मम्मा मम्मा हे बघ राधिका, मी काही केलेलं नाहीये, सो तू का आलीस इकडे? मी इनफॅक्ट आपल्या होळीच्या त्या सगळ्या फेस्टिवल नंतर पण काही केलेलं नाहीये. मी कुठे काय बोलतीये? नाही म्हणजे ऍक्च्युली शनू बेबी काही चुकीचं वागली नाहीये आणि मी तर कधी चुकतच नाही. हे पा तुम्ही जरा बोलू नका, मी तिच्याशी बोलायला आले. अरे पण तुला का बोलायचंय माझ्याशी? मी काही केलेलंच नाही तर तू कशाला बोलते? हे बघ शन्या, मी काही फक्त बोलायला नाही आले, तुला इथं घेऊन जायला आले. चल. नाही येणार राधिका, चल, मला नो, कुठे नो, घेऊन नो, जाते? Leave it, please. शनू बेबी, oh my God. एवढं काय महत्वाचं बोलायचंय सौमित्राला मायाशी? माझ्याबद्दल तर काही बोलत नसेल ना? आणि बोलला तर ती माया मला नंतर सांगेल ना नक्की काय झालं ते. पण येत नाहीये. शनू बेबी कुठे गेली आहे कळत नाही. गुडगुडे नॉट गुडगुडे ढिशक्या. अहो 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 तुम्ही हे बघा, मी तुम्हाला चांगलंच ओळखते, कळलं ना? ओळखलंय मी तुम्हाला. बोल बालिके, तुझा आलेला आवाज पुन्हा गेला की काय? एक मिनिट आठ ठेवा आधी आठ ठेवा. हे बघा महाराज, माझा आलेला आवाज जर पुन्हा गेला असता तर मी तुम्हाला बोलले असते का तुमच्याशी असं? मी माईक टेस्टिंग करत होतो. 1 2 3 1 2 3 4. मग तुझ्या मुलीचा आवाज गेला का? नाही नाही, तिनेच मला फोन करून बोलवलं. मग कुठे गेलाय तुमचा बच्चा? अच्छा, एक मिनिट तुम्हाला कसं माहिती तिला बच्चा म्हणतात ते? आड गुडगुडे नाड गुडगुडे ढिशक्या, मला सगळं कळतं. आता तुम्ही तिची मम्मा म्हणजे ती तुमचा बच्चाच असणार ना? अरे हा, अहो पण ती बाहेर गेलीये. बाहेर गेली, मग मला कशाला बोलवलं? काय सांगू तुम्हाला, ती खूप ना प्रॉब्लेम मध्ये आहे. म्हणजे काय आहे, काहीच तिच्या मनासारखं होत नाहीये आणि सध्या ना आमचे जावई बापू तिच्याकडे नीट लक्ष देत नाही. तिचा असा डाऊट आहे की त्यांचं बाहेर काहीतरी चाललंय. तिचं बाहेर काय? बाहेर काहीतरी चाललं असणार ना, काम धंदा पाणी वगैरे, नोकरी वगैरे. नाही हो, तसं नाही. म्हणजे आता सांगूया ना, म्हणजे त्यांचं काहीतरी अफेअर लफडं गॅटमॅट असलं काहीतरी चालू आहे. हो, आड गुडगुडे नाड गुडगुडे ठिसक्या. अच्छा, म्हणजे बच्चाचा हा प्रॉब्लेम आहे? अच्छा, हा कसाच प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही हे मला आधी सांगायला पाहिजे होतं. म्हणजे मी घरून काहीतरी खाऊन निघालो असतो. आता मी रिकाम्या पोटी आलोय, एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देणार कसं? नाही मी आणते ना. काय घेणार? मी चकण्याला घेतो. काय? मी स्टार्टर म्हणून घेतो सूप आणि नंतर खातो खूप. म्हणजे बरंच काही सांगतो नंतर मी तुम्हाला. आधी सूप तर ना. सूप घेऊन येते. छान सूप खायला मिळणार. आता जे जे पाहिजे ते सगळं मागवून घेतो. आड गुडगुडे नाड गुडगुडे ढिशक्या. किड्याला फोन करतो. हा बोल रे. बोल 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 बोल. हा काय, कुठेस किडे? मी काय झालं आता? लवकरच मोठा प्रॉब्लेम होईल असं उगीच वाटतंय मला. म्हणजे? काही नाही, मी आणि माया आम्ही आता एकत्र बोलत होतो तिच्या केबिन मध्ये. सौमित्र आला आणि म्हणाला मला मायाशी बोलायचंय आणि आम्हाला आमचं बोलायचंय. असं करून मला बाहेर काढलं. तर मला कळत नाही आता काय त्यांचं बोलणं चालू असेल. हॅलो, ऐकतोयस ना? तुझ्याशी बोलतोय. सूप घ्या. वा वा. केड्या, काय चाललंय? कोणाचा आवाज आहे हा? आवाज माझ्या भक्तिणीचा आहे. आड गुडगुडे नाड गुडगुडे ठिशक्या. कोण भक्तीण? काय काय करतोयस? काय आज काय सकाळी सकाळी सुरू केलंस की काय? मी आधी सूप राशन करतो आणि नंतर तुला फोन करतो बालका. केड्या, मी केड्या पण ना मूर्ख काय करत असतो कोणास ठाऊक. फक्त आता इथे यांचं काय बोलणं झालंय हे मला कळलं पाहिजे. आवाज सुलक्षणाबाईंसारखं वाटत होता. माझा एक भक्त आहे. घ्या ना, सूप घ्या ना. सूप तीर्थ सूप. खूप आहे का? खूप कमी आहे. हळू. अहो किती काही करताय बाबा. दाढी निघाली. काय सांगताय? दाढी?
ओ माय गॉड, दाढी निघाली या, लावा लावा तुम्ही लावा. तुला नाही सोडा. हाड गुडगुडे, नाड गुडगुडे, निष्क्या. हाड गुडगुडे, नाड गुडगुडे, नाड गुडगुडे, नाड गुडगुडे. हात ठेव, हात ठेव. येड्या, येड्या. येड्या, येड्या. येड्या. येच. तुला सोडणारच नाही आणि आणि तुझे पैसे पण कसे वसूल करते ते बघ मी. त्याला आता माया काय कुठे हरवलीस? काय म्हणत होते सौमित्र बनहट्टी? काय एवढं महत्वाचं बोलायचं होतं? नथिंग. राधिका आजकाल जे काही वागते त्याच्याबद्दल बोलायचं होतं. करेक्ट. म्हणजे माझा संशय खरा होता ना. मला वाटलंच होतं की तो इथे येऊन काहीतरी इन्फॉर्मेशन काढायची असेल तर. असं का बोलतोयस तू? अरे मग काय, त्या विषयावर तुझ्याशी बोलायचं काय कारण होतं? ते कारण तुला माहित नसलं तरी मला माहिती आहे गुरुना. तो आजही मला त्याची बेस्ट फ्रेंड समजतो. त्यामुळे त्याला माझ्याबद्दल जी काही काळजी वाटत होती ती तो बोलत होता. ही वॉज जस्ट बिंग कन्सर्न्ड अबाउट मी, दॅट्स इट. काय तो पोळका. प्लीज, म्हणजे सौमित्र बद्दल एवढी सिंपती दाखवायची काही गरज नाही आहे. सिंपती ॲज सच नाही, बट तो माझ्याबद्दल एवढा विचार करत असताना मी बघ ना त्याच्याशी कसं वागते. त्याच्याच विरोधात प्लॅनिंग प्लॉटिंग करते. अरे नाही म्हटलं तरी थोडंफार गिल्टी वाटणारच ना. माया, हे बघ का ग, यू ओव्हर थिंकिंग. प्रेमामध्ये आणि बिझनेसमध्ये सगळं जायज आहे, म्हणजे सगळं चालतं, करावंच लागतं कधी कधी. आणि त्याची मैत्रीण म्हणून तू काही कमी केलंयस का? आज SB कंपनीमध्ये बनहट्टी सरांनंतर जर कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ती तू आहेस माया, विदाउट एनी डाऊट. आणि तू ज्या सौमित्र बद्दल एवढं बोलतेयस त्याने काय केलं तुझ्यासाठी? ज्या वेळेला CEO पदासाठी नाव पुढे करायची वेळ आली तेव्हा त्याने का नाही तुझं नाव रेकमेंड केलं? हे होल्ड ऑन. कदाचित त्यालाही असंच वाटलं असेल की मीच CEO व्हावं. बट यशवंत सरांनी सरप्राइझिंगली अनाऊन्स केल्यावर मी यशवंत सरांनी आपल्या सुनबाईंचं नाव पुढे केलं आणि तो खुश झाला. त्याला काय, आपल्या बायकोचंच नाव येणार होतं ना CEO पदासाठी, मग त्याचा आनंदच होणार. कदाचित तेच हवं असेल त्याला. बरं, आणि एवढं करून काय केलं तर एक जंगी पार्टी ऑर्गनाईज केली का तर आपली बायको CEO होणार म्हणून. आणि तुला बोलवायला विसरला नाही तो. पण फार तुला पिकअप करायला घरापर्यंत आला होता, घरी आला होता तुला. कारण त्याला तुला हे दाखवून द्यायचं होतं माया की आता ही म्हणजेच राधिका तुझी बॉस होणार आहे. ती तुझ्यापेक्षा किती हुशार आहे, ती तुझ्यापेक्षा किती स्मार्ट, डिझर्विंग आहे, हे दाखवून द्यायचं होतं तुला. सी, मे बी तू हे जे काही बोलतोयस ते करेक्ट असेल, बट मी ज्या सॅमीला ओळखते ना तो असा नाहीये. सॅमी, सौमित्र, आता पास माया. हे बघ, तू ना या सगळ्यामध्ये अडकून पडू नकोस. आपलं कॉन्सन्ट्रेशन हल्लं नाही पाहिजे माया. हे बघ, आतापर्यंत आपला जो काही प्लॅन आहे तो एकदम व्यवस्थित चाललाय, स्टेप बाय स्टेप. सौमित्रला काय वाटतं यापेक्षा राधिका आता काय म्हणते हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे माया. त्यामुळे तुझं कॉन्सन्ट्रेशन अजिबात लूज करू नकोस. हा माया, आता तुला फक्त एकाच गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करायचंय, CEO ची पोस्ट. दॅट्स इट. कळतंय ना मी काय सांगतोय? ये राधिका, ये शन्या. राधिका तू मला इथे का घेऊन आलीस ऑफिस मध्ये? अरे हो, सांगेन सांगेन, इतकी काय घाई आहे तुला? ऑफिस मधले सगळे कुठे आहेत? सुट्टी. आज कुठलं ओकेजन नाहीये, मग कसली सुट्टी आज? कायमची सुट्टी होण्याच्या आधी मी स्वतःहून एक सुट्टी दिली आहे सगळ्यांना. सुट्टी दिली मी? तुला माहित नाही का शन्या, मी राधिका मसाले सोडतीये. व्हॉट? बसला ना शॉक? असे कितीतरी शॉक मी पचवलेत. बस, तुला जिथे बसायचं ना तिथे बस. हा, कुठेही बसू शकतेस तू. तसंही ही कंपनी आता तुझ्या गॅरीच्या अंडर येणार आहे, त्यामुळे तुला जे स्थान हवं होतं ना ते तुला मिळणार आहे. कुठे बसायचंय तुला?
इथे बसायचंय, इथे बसायचंय, कात बसायचंय, कुठे बसायचंय? बस. दिस इज फाईन, थँक्स. राधिका, खरंच ही कंपनी गॅरीच्या अंडर येणार आहे? शर्या, तू आल्यापासून ना मलाच प्रश्न विचार. खरं तर मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना, म्हणून मी तुला इथे आणलंय. तर तू मला प्रश्न विचारतेस. पण ठीक आहे, बोलूया आपण. पण ते आधी मला एक सांग, तुला चहा हवाय की कॉफी? राधिका, मला खरंच माहित नाही का हे सगळं काय चाललंय, मला कळतच नाही. तुला चहा हवाय की कॉफी? बट यू ट्रस्ट मी ना, खरंच. तुला चहा हवाय की कॉफी? कॉफी. गुड. ऑफिस मध्ये 2 कॉफी पाठवा. शन्या, तुला तर हे माहिती आहे की मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. अगं पण मी खरंच खोटं बोलत नाहीये राधिका, जेन्युइनली मला माहित नाहीये काहीच. हो, गॅरीने नाही सांगितलं. म्हणजे तुला हेही माहिती नसेल की मी एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ आहे. तुला हेही माहिती नसणार की माझ्याकडे काही कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत आणि ते पेनड्राईव्ह मध्ये सेव्ह केले. आणि हे सगळं माहिती नसताना तू ऑफिसमध्ये आलीस आणि माझा पेनड्राईव्ह चोरून घेऊन गेलीस. कारण तुला हे माहिती नसणार की याच्यामुळे माझी इमेज खराब होईल, माझं आणि एसबी ग्रुप ऑफ कंपनीचं नुकसान होईल. शन्या, तू मूर्ख आहेस का ग? का मूर्खपणाचा मुखवटा चढवलायस तू? राधिका, खरंच अगं मी तुला सॉरी म्हणले ना त्या दिवशी. हे बघ, आय एम रिअली सॉरी. मला गॅरीने काहीच सांगितलं नव्हतं. तुझ्या गॅरीने तुला काही सांगितलेलं नव्हतं आणि तरी तू इथे आलीस आणि तरी तू चोरी केलीस. असं काय आहे या पेनड्राईव्ह मध्ये? असं समज राधिकाचं फ्युचर आहे यामध्ये आणि याच फ्युचरची मी वाट लावणार आहे. कसं काय विश्वास ठेवायचा तुझ्यावरती? तू विश्वासासाठी लायकच नाही आहेस शन्या. तू आल्यापासून मला विचारतेस ना की तू इथे का बोलवलंयस, इथे का बोलवलंय? सांगते तुला, कारण या सगळ्याची सुरुवात इथून झाली. हीच ती जागा आहे जिथे तू माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात आलीस आणि मग हळूहळू माझ्या संसारात शिरलीस. शन्या, हीच ती जागा आहे जिथे तू माझ्या नवऱ्याच्या नाकात वेसण घातलंस आणि माझ्या संसारावरून नांगर फिरवलीस. माझं शनायावर प्रेम आहे, मी तिला कधीही सोडणं शक्य नाही. पण राधिका, माझ्याकडे पर्याय नाहीये. मला नाही नाही तुझ्या बरोबर. मला असंख्य खास खळग्यातनं जायला लागलं. 300 कोटीच्या कंपनीची मालकीण मी झाले, पण याच कंपनीतनं स्वतःच्या नवऱ्याला अपमानित करून मला घालवून द्यायला लागलं. खूप काही गोष्टींची सुरुवात इथून झाली. माझ्या आयुष्यातल्या यश आणि अपयशाचा केंद्रबिंदू ही जागा आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत कोण आहे? तर तू. या सगळ्याची करता करविता तू आहेस शन्या. तशा माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्या तुझ्यामुळे, अशा वाईटही घडल्या. पण काय आयरनी आहे पहा ना, या सगळ्याला कारणीभूत तू आहेस. म्हणजे कोण? तर माझ्या नवऱ्याची बायको आहे. तुला आठवतंय शन्या, आपली पहिली भेट कुठे झाली होती? याच ऑफिसच्या पार्किंग मध्ये. नंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि कधी तू माझी जागा घेतलीस ते माझं मलाही कळलं नाही.
शनाया हे काय तुझं शने? चल निघू. नेमकं काय करायचंय तुला? कळेल बेबी. जस्ट वेट अँड वॉच. शनाया हे आता मी तुमचं लाईफ असं स्पॉइल करेन ना की तुम्हाला जगात कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि हिम्मत असेल तर मला थांबवून दाखव. तुम्हालाच भेटण्यासाठी आलो मिसेस सुभेदार. काय झालंय? हे इथे जे काही चाललंय ते काय चाललंय? मिस शनाया या साफसुफीचे काम का करतायत? काय चाललंय? हे पहा, असं वागून तुम्ही एका स्त्री कर्मचाऱ्याचा अपमान करतात. मिस शनाया तुमची कंप्लेंट घेऊन माझ्याकडे आल्या होत्या. हे बाप, माझं ऐकून घ्या तुम्ही. अहो, असा कंपनीचा कुठेच लॉ नाहीये, नियम नाहीये याचा. महिलांसाठी आदर्श बनू पाहण्याला राधिका मॅडम महिलावरच अन्याय करतायत. ठीक आहे, मी काळजी घे. मिस शनाया, हा सर. तुम्ही काळजी करू नका. हो सर. आमची संघटना तुमच्या मागे उभी आहे. थँक्यू सो मच. राधिका, काय? मी तुला जाऊ देणार नाही. प्लीज, इनफ इज इनफ. मी आता नाही ऐकू शकत अजून. प्लीज. ऐकायचं का नाहीये? हे सगळं तू केलंयस ना, मग ऐकायला लागणार. कारण मी आधी खूपदा ऐकलेत तुझी ही लेक्चर्स आणि आता ऐकून मला त्रास होतो. सोड मला. आय एम गोईंग. मी तुला सोडणार नाहीये. तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागणार आहे. राधिका, मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. प्लीज, आय एम लिव्हिंग. का देणार नाहीयेस? या सगळ्याची सुरुवात तू केलीयस ना, मग तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच लागतील. राधिका प्लीज. अगं माझा हात दुखतोय. तुटेल आता हात. तुटू दे तुझा हात. इथे माझा जीव तुटतोय, माझा संसार तुटला, माझं ऑफिस तुटायला आलं आणि तुला तुझ्या हाताची पडलीये. या सगळ्यापुढे तुझा हात तर काहीच नाहीये. प्लीज ना राधिका, प्लीज. अगं दुखतोय, बघ ना राधिका. नाही, मी तुला प्रश्न विचारणार, त्याचं तुला उत्तर द्यायला लागणार. ठीक आहे, मी देते उत्तर, पण तू हात सोड प्लीज. देणार ना? मग चल बस. त्रास होतो? हो. नाही, आता मी जे काही बोलले त्यामुळे तुला त्रास होतोय असं म्हणालीस ना तू? हो, होतोय त्रास. का? का म्हणजे? नाही, हे सगळं माझ्या आयुष्यात घडलंय. मी ते तुला फक्त सांगतेय, तरी तुला त्रास होतोय. कारण काय कारण आहे? जसं तुझ्या लाईफ मध्ये वाईट घडू शकतं ना राधिका, तसं माझ्या लाईफ मध्ये घडू शकतं. म्हणजे हेच की जसं तुझ्या लाईफ मध्ये वाईट घडलं तसंच माझ्या लाईफ मध्ये घडू शकतं आणि ते घडतंय. अच्छा, म्हणजे आता शनयाची राधिका होणार. शनयाची राधिका झालीये. तुला माहितीये, त्या ज्योतिषनी, त्या फ्युचर टेलर मॅननी मला हेच सांगितलं होतं की तू जशी एखाद्या व्यक्तीची वागलीस ना तसंच तुझ्या लाईफ मध्ये होणार. आणि तू विश्वास ठेवलास? कारण तसंच घडतंय माझ्या लाईफ मध्ये राधिका. पण शनया, तुझ्या लाईफ मध्ये तसं नाही घडणार. कारण तसं घडण्यासाठी राधिकाच्या आयुष्यात गुरुसारखा नवरा असायला पाहिजे आणि गुरुसारख्या नवऱ्याच्या आयुष्यामध्ये शन्या असायला पाहिजे. हो, आय अग्री. मग तशीच मुलगी आली आता गॅरीच्या लाईफ मध्ये. फक्त तिचं नाव शनया नाहीये, माया आहे. काय? हो.